आत अलाउड नाही प्लीज. नवरा तो माझा पण. ऐका मॅडम तुम्ही आधी काउंटरवर जाऊन फॉर्म भरा, रिसिट घेऊन या आणि ह्या काय मेडिसिन्स आहेत त्या पण घेऊन या. हो पण मला एकदा फक्त. मॅम वेळ कमी आहे, प्लीज ऐका तुम्ही. ठीक आहे तुम्ही लक्ष द्या त्याच्याकडे. दादा हे एवढं औषध द्या ना प्लीज. तो होईल ना बरं या औषधांनी? होईल बरा, पण ते एवढी अमाऊंट आहे तेवढी जमा करा फक्त. इतके पैसे? इतके पैसे नाही तो आता माझ्याकडे. पण तुम्ही औषधं द्या ना, मी नंतर देते तुम्हाला पैसे आणून. असं होत नाही मॅडम, पैसे जमाच करायला लागतील, नाही तर तुमची ट्रीटमेंट थांबेल आणि ते तुम्हाला महागात पडेल. सॉरी मॅम. या घरात आल्यापासून योग्य असं तू काय केलंयस? सगळं वाटूनच केलंयस. विराजसला ही पदराशी बांधून घेतलंयस. दुर्दैवाने विराजस माझा मुलगा आहे. माझा मुलगा आहे तो म्हणून मोलकरीण म्हणून तरी तुला ठेवून घेतले घरात. दादा 2 मिनिट मी आलेच. हॅलो हॅलो दत्तूराम बोलताय? मी राधा बोलते. तुम्ही मिसळीच्या ऑर्डरसाठी विचारलं होतं? हां हां म्हणजे गौराई मिसळवाला. बोला बोला. हो 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 मी ऑर्डर घ्यायला तयार आहे, पण मला आत्ता पैशांची खूप गरज आहे. हो दत्तू चल, उशीर होतो. हो 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 पैशांचं एकदा त्यांची बोलून बघतो. हो हो ताई, त्या गौराई मिसळवाल्या राधा ताई आहेत ना, त्या आपली ऑर्डर घ्यायला तयार आहेत, पण त्यांना थोडे पैसे ॲडव्हान्स पाहिजेत. हॅलो, रागिनी बोलते. हॅलो ताई, मी आत्ता मिसळीची ऑर्डर घ्यायला तयार आहे, पण मला पैसे आत्ता लगेच हवेत. मला खूप गरज आहे हो पैशांची. ते माझा नवरा, त्याला ॲडमिट करायचं हॉस्पिटलमध्ये. मी खोटं बोलत नाही, मी खरं सांगते तुम्हाला. हवं त्यांना मी तुम्हाला बिल पाठवते, पण पण प्लीज तुम्ही नाही म्हणू नका, नाहीतर माझा नवरा. हो हो तू शांत हो, शांत हो आधी. हे बघ, तुझ्या नवऱ्याला काहीही होणार नाही. दत्तू, हॉस्पिटलचं काय बिल होतं बघा आणि ते पैसे द्या यांना. हो शांत हो, पैसे मिळतील, काळजी करू नको. थँक्यू ताई, खरंच खूप उपकार झाले तुमचे. राधा, उपकार कसले? पैसे मिळतील, तू काळजी घे फक्त. काय रे, हा पठ्ठा बोलला असेल ना? नाहीतर आपण एवढी तयारी करायचो तो बोलायचं असं नाही. नाही ग, बोलला असेल तो. कशावरून? अगं आतापर्यंत त्यांनी एकही फोन केलेला नाहीये. ज्यावरती फोन आला नाही त्यावरती नक्की बोललाय तो. अरे एकदा फोन लावून बघ ना. अगं ते मंगळसूत्र घ्यायला गेले असतील तिला. अरे तू असं कर, एकदा फोन लावून बघ. तुला माहिती आहे ना तो किती घाबरट आहे. तो स्वतःहून काही बोलणार नाही. तू फोन लाव बरं. असं म्हणतेस, लावतो फोन, पण ते असं नको व्हायला की चाचू डिस्टर्ब करतोय सारखा म्हणून. तू फोन लाव बरं. लावतो लावतो. बघ, उचलत नाही आहेत फोन. ते बहुतेक बिझी असतील का. हॅलो युवराज, काय झाली का मोहीम पत्ते? राधा, राधा का रडतीयस तू? राधा, राधा काय झालंय? राधा, राधा काय झालं ग? नाही, विराजच तुला काही जर बोलला असेल ना तर. विराजच खूप मारलंय. काय?
काय? रस्त्यात गुंडांनी माझी छेड काढली. विराजच बेशुद्ध आहे हॉस्पिटलमध्ये. अगं रंग कशी लावतेस तू? आपल्या विराजसला मारलंय, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे तो. जायला हवं मला तिकडे. बघितलं माझ्या मुलाच्या नादी लागण्याचे परिणाम. हा काय वहिनी, विराजस भाऊजी काय झालं आमच्या विराजसला? कसा आहे तो? क्रिटिकल आहे. पण हे सगळं झालं कसं? त्यांच्या मिसेसला माहिती आहे, त्या सांगतील तुम्हाला. त्या बघा आल्यात ते. राधा राधा आता काय झालंय? राधा राधा काय झालंय? बोल ना राधा, काय झालं? काय 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 केलंस? कुठे घेऊन गेलो तीस माझ्या पोराला? साहेब मी काही नाही केलं. रस्त्यात आम्हाला गुंडांनी अडवलं आणि सगळं मसाला त्यांनी मसाला अगं कधी सोडणार आहेस हा हट्ट? हं? तुझ्या त्या मसाल्याकरता माझ्या पोराचा काय जीव घेशील का? पण आता बस झालं, खूप सहन केलाय मी, आता नाही सहन करणार. चल निघ, निघ ताबडतोब निघित ना, माझ्या नजरेसमोरही नकोस तू. चल निघ. आमच्या घरात ना थोबाड दिसतं का म्हणे तुझं. चल निघ.